राम राम मंडळी. नुसतं व्हिडिओचं टायटल बघितलं तरी अर्ध्या बकासूर फॅननी कमेंट बॉक्स ओपन केला असेल आणि कमेंट टाईप करायला सुरुवात केली असेल. पण कमेंट टाकण्याआधी मित्रांनो एकदा हा व्हिडिओ बघा. काल आमदार हिंदकेसरी 2024 स्पर्धा पार पडली आणि संपूर्ण महाराष्ट्रावर, अखंड महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवणारा बकासूर हा बैल पुन्हा एकदा प्रथम क्रमांक पटकवत आमदार हिंदकेसरी झाला. खरंच मनापासून अभिनंदन या बकासूरचं, कारण मी स्वतः बकासूरचा जबराट फॅन आहे. मित्रांनो, बकासूरनं जे साध्य केले या गेल्या काही वर्षापासून ते कोणत्याही बैलाला सहज साध्य करणं अशक्य आहे. ते त्याच्या मेहनतीवर आणि त्यांनी मालकाने घेतलेल्या त्याच्या मेहनतीवर हे सगळं साध्य केलेलं आहे. पण मित्रांनो, याच स्पर्धेमध्ये, आमदार हिंदकेसरी स्पर्धेमध्ये अजून एक बैलाची जोडी, जी टॉपची बैलाची जोडी होती, ती म्हणजे सर्जा आणि पिस्टन. मथुर होता, सुंदर होता आणि असे अनेक पैरे होते जे जबरदस्त बैल आहेत. पण या सर्वांना जेव्हा हरवून बकासूर जेव्हा टॉपला गेला, पहिला नंबर पटकावला, त्यानंतरच्या बकासूर फॅन्सनी काही कमेंट केल्या असतील किंवा काही जी घोषणा दिल्या असतील त्या इतक्या विचित्र होत्या की असं म्हटलं जातं की जिंकण्याचा आनंद असावा पण जिंकण्याचा गर्व नसावा. असंच काहीसं झालं की जर तुमच्या अंगात गर्व आला ना तर तो गर्व हरण व्हायला वेळ लागत नाही. तर असं काय व्हायला नको, कारण बकासूर महादेवाचा नंदी आहे, एक मुकस जनावर आहे, त्याला कधीच गर्व येऊ शकत नाही. पण त्याचे फॅन्स ज्या प्रकारे कमेंट्स करतात किंवा ज्या प्रकारे घोषणा देतात त्यामुळे बकासूरची इमेज एक वेगळ्या पद्धतीने मांडली जाते. बकासूर म्हणजे महाराष्ट्राच्या बैलगाडा शर्यतीतील एक उज्ज्वल भविष्य आहे. म्हणजे 7 वेळा हिंदकेसरी मिळवणं, परत 8व्यांदा आमदार हिंदकेसरी मिळवणं सहज शक्य होत नाही. पुसेगावच्या मैदानामध्ये पण त्यानं लावलेली ताकद अप्रतिम होती. काही कारणास्तव त्याचा जो सेमीफायनलचा जो वाद होता तो प्रचंड शिगेला पोचला होता आणि त्यावेळी रणजित निंबाळकर सर यांनी जो विषय मांडला होता, सत्याची बाजू मांडली होती, त्यावरून त्यांना भरपूरसं ट्रोल करण्यात आलं. खरं तर रणजित निंबाळकर सर म्हणजे सत्याची बाजू मांडणारा, गरीब बैलांची बाजू मांडणारा, मग कोणी असो. इव्हन त्यांनी कितीतरी वेळा बकासूरच्या बाजूने सुद्धा बोललेले आहेत की जेव्हा जेव्हा त्याच्यावर अन्याय झालाय. पण लोकांचं जे बकासूर फॅन्स आहेत ना, त्यांना ट्रोल करण्याचं इतकं धरलेलं आहे की त्यांच्या इंडिव्हिज्युअल चॅनलवर सुद्धा कमेंट असेल किंवा या व्हिडिओला सुद्धा थोड्या वेळानं कमेंट यायला सुरुवात होतील. अशा कमेंट्स येतात ज्या वाचल्या तरी असं वाटतं की राव, बकासूर एवढा जबराट बैल आहे पण त्याच्या ह्या फॅन्सच्या कमेंटमुळे खरंच एक बकासूरबद्दल एक नकारात्मक ऊर्जा तयार व्हायला लागते कुठं ना कुठं. तर हे व्हायला नको मित्रांनो. रणजित निंबाळकर सरांनी जी सत्याची बाजू मांडली सेमीफायनल 4च्या बद्दलची जी होती पुसेगावच्या मैदानातल्या, त्याच्यामुळंच आज रोमन बैलाला विजय घोषित करण्यात आलं. चॉकलेट असेल त्याला विजय करण्यात आलं असेल, शंकर असेल त्याला विजय करण्यात आलं. खरंच हा निर्णय एक ऐतिहासिक निर्णय होता जो यात्रा कमिटीनं, पुसेगावच्या यात्रा कमिटीनं घेतला. आणि विचार करा, बबनदादासारख्या जो बैलगाडा शौकीन असेल त्याला 40-45 वर्षानंतर एक योग्य न्याय मिळाला. गेले 45 वर्ष बैलगाडा क्षेत्रामध्ये दिलेल्या बबनदादांना किती आनंद झाला होता हे त्यांचा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कळेल. म्हणजे त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू आले होते जेव्हा त्यांना ती मानाची ढाल मिळाली पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानातली. कारण म्हटले की मी गेल्या 40 वर्षापासून ह्या ढालीसाठी झटतोय, पळतोय, माझी बैल भर पावसाळ्यात सुद्धा इथे येऊन पळवलेली आहेत, पण मला हा सन्मान कधी मिळाला नव्हता. पण आज रणजित निंबाळकर असेल किंवा एकटे तेच नाहीत, कितीतरी अशी युट्यूबर्स आहेत की ज्यांनी त्या विरोधात आवाज उठवला होता आणि त्या आवाजाचा परिणाम असा झाला की त्यांना प्रॉपर पद्धतीनं न्याय मिळाला आणि यात्रा कमिटीनं त्यांचा तिथे येऊन सन्मान केला, त्यांच्या बैलांच्या अंगावर गुलाल टाकला. खरंच ती एक चांगली गोष्ट आहे बैलगाडा क्षेत्रातील. म्हणजे बैलगाडा क्षेत्रावर कोणतीही जर अपवादजनक कुठली गोष्ट असेल की अपवादानं ती घडत असतील तर त्यातली ती ही गोष्ट होती. कारण एकदा कोणत्याही स्पर्धेचा निकाल लागला तर त्यावर पुन्हा विचार केला जात नाही. पण ही एकमेव स्पर्धा अशी होती पुसेगाव हिंदकेसरी की ज्यामध्ये झालेल्या स्पर्धेवर पुन्हा विचार केला गेला आणि त्या बैलांना विजयी घोषित करण्यात आलं. खरंच खूप यात्रा कमिटीचं मनापासून धन्यवाद. रणजित निंबाळकर सरांनी जो स्टंट घेतला त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद. पुन्हा ह्याच्यात कमेंट येतील की ते बकासूर विरुद्धच बोलतात, तर तसं काही नाही. खूप वेळा बकासूरवर जेव्हा अन्याय झाला, 1-2 वेळा त्यांना मध्ये दगडे मारले होते वगैरे, त्यावेळी सुद्धा त्यांनी आवाज उठवला होता. पण कालच्या स्पर्धेमध्ये जेव्हा आमदार हिंदकेसरीमध्ये सर्जा आणि पिस्टनला बकासूरनं हरवलं, झालं काय की एकाच सेमीफायनलमध्ये बकासूर पण आला, त्याच्याबरोबर फाजिलराव पण आला जे जोडीनं धावत होते, त्याच्यासोबतच जो सर्जा होता आणि पिस्टन होता ते पण आले आणि लढत होती ती बकासूर आणि फाजिलराव आणि पिस्टन आणि सर्जाच्या विरुद्ध. आणि लढत होती ती छोट्या ड्रायव्हर आणि विठ्ठल ड्रायव्हर, महाराष्ट्रातील एक नामांकित ड्रायव्हर यांच्यामध्ये लढत होती ती. आणि या लढतीमधून हे साध्य होणार होतं की महाराष्ट्रावर वर्चस्व कोणाचं असणार आहे. आणि झालंही तसंच. बकासूर ज्याचं वर्चस्व कायम आहे त्यानं आपलं वर्चस्व कायम ठेवलं आणि सर्जा आणि पिस्टनला हरवलं. हार झाली ती विठ्ठल नानाची सुद्धा, जे ड्रायव्हर आहेत त्यांची सुद्धा, कारण एवढे मोठे ड्रायव्हर पण त्यांना हार पत्करावी लागली. पण तो फरक जास्त नव्हता, दोन्ही गाड्या घासून चालल्या होत्या. पण खरंच बकासूर जबरदस्त बैल आहे. त्यानं शेवटच्या क्षणाला जी बाजी मारली त्यामुळे तो विजय ठरला. तो फायनलला गेला. फायनलला सुद्धा त्यानं जबरदस्त खेळी केली आणि फायनलसुद्धा स्वतःच्या नावावर केला. मित्रांनो, हे सगळं सांगण्यामागं कारण एवढंच की बकासूर जिंकल्यानंतर किंवा तो सेमीफायनलचा गट जिंकल्यानंतर रणजित निंबाळकर सरांच्या विरोधात ज्या घोषणा झाल्या असतील की बाप तो बाप रहेगा किंवा
कशी जिरवली वगैरे अशा टाईपच्या ज्या घोषणाबाजी झाल्या असतील त्या खूप चुकीच्या पद्धतीने होत्या. कारण या क्षेत्रामध्ये जेव्हा एखादं यश मिळतं ना, तर ते यश कायम ठेवण्यासाठी आपला संयम बाळगणं खूप गरजेचं असतं. तो संयम जर तुमच्याकडे नसेल ना, तर ते यश भरपूर काळ टिकत नाही. ते प्रत्येक म्हणजे बैल मालकांनी ते लक्षात ठेवलं पाहिजे. खरंच पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन बकासूर जिंकल्याबद्दल. जो महाराष्ट्रातील जो आमदार हिंद केसरी स्पर्धा होती त्यात त्यानं यश मिळवलं, त्यासाठी मनापासून त्याचं अभिनंदन. पण बकासूर फॅन्स जे आहेत त्यांनी थोडंसं आपल्या भावनांच्यावर कंट्रोल करावं. कारण प्रत्येक माणसाचा एक स्पेसिफिक बैल जो असतो तो फॅन नसतो, की मी याचा फॅन आहे. मी जसं मला मथुर, सर्जा ही जोडी खूप आवडते. बकासूरही आवडतो. पण प्रत्येकाची तशी एक फॅन्स आहे. तसे बकासूर फॅन आहेत ते लाखो आहेत. म्हणजे लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत बकासूरचे फॅन्स आहेत. त्यांनी एक तो कमेंट्सवर संयम बाळगावा. कोणत्याही माणसाला, मग तो रणजित निंबाळकर सर असतील किंवा इतरही कोणती बैलगाडा क्षेत्रातील मोठे-मोठे दिग्गज असतील, शेवाळ्याबा असतील किंवा इतरही खूप असतील जे बकासूरच्या विरोधात धावत असतात. ही स्पर्धा आहे, प्रत्येकजण प्रत्येकाच्या विरोधात धावणार आहे. प्रत्येकाला वाटतं की आपल्या बैलाच्या अंगावर गुलाल असावा. पण त्यासाठी एक निगेटिव्ह कमेंट्स करणं किंवा निगेटिव्ह घोषणाबाजी करणं खूप चुकीची पद्धत आहे. ती व्हायला नको. ही झाल्यामुळं कुठंतरी खूप आमच्या आसपासच्या गावामध्ये असेल, बैलगाडा शर्यतीचे जे आमचे ग्रुप्स आहेत त्यावेळेला अशा चर्चा व्हायला लागल्यात की बकासूर जिंकला, पण त्याच्या त्या फॅन्सच्या त्यांच्या त्या घोषणाबाजीमुळं असं वाटायला लागलं की बकासूर हरला. कारण तो आनंद व्यक्त करणं खूप चुकीचं होतं. तो आनंद व्यक्त अशा पद्धतीनं झाला पाहिजे की संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचा जल्लोष झाला पाहिजे. पुन्हा एकदा अभिनंदन संपूर्ण फायनलमध्ये आमदार हिंद केसरीमध्ये धावलेल्या बैलांचं आणि जिंकलेल्या सर्व बैलांचं. राम राम. भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये.